शेतकऱ्याच्या विरोधात कृषी मंत्री सारखं बोलतात. गेल्याच आठवड्यात ते म्हणले की सरकार 1 रुपया घेतं म्हणजे सरकार भिकारी. सरकारला ते स्वतः भिकारी म्हणले मंत्री असताना. काय झालं तुम्हाला मी सांगू का की मला जे कृषी मंत्री जवळ मी बघितला, आपल्या गावगाड्यात एक मन आहे, तोंड बडबडतून तशी अवस्था त्यांची झाली. कारण तो माणूस आपला म्हणजे साधारण माणूस आहे. तो गावगाड्याच्या पारावर बसल्यासारखं मंत्री पदावर बसले बोलायला लागलं. ते बोलायचं नसतं, कारण इथं तोंडावर बोट ठेवायचं असतं. मौनच बरीचशीच काय उत्तर देत असतं. लक्षात ते त्या बिचाराला लक्षात आलं नाही. अनेक वर्ष ते आमदार राहिलं, पण ते त्या पदापर्यंत पोहोचलं नाही. आणि पहिल्यांदा पोहोचलं, त्याला वाटलं गावातल्या पारागतच बोलायचं आहे, म्हणून ते बोलायला गेलं. ते फसलं. आता ते बोलण्यानं फसलंय. त्यानं काय असं मोठं नुकसान कुणाचं केलेलं नाही काय, पण आता सगळीजण त्याच्यात मागं लागले. लक्षात आलं का तुमच्या? अरे ज्याने बँका खाऊन टाकल्या, ज्याने साखर कारखाना बुडवलं, ज्याने सूत किरण्या खाऊन टाकल्या, किलोमीटरनं जमिनी घेतल्या का, स्वतः काहीच निर्माण केलं नाही, दुसऱ्याचं सगळं हाणलं, त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही. मग ती म्हणते की आम्ही कर्तबगार आहे.